हे बघ ना मम्मी सारखं. याची किंमतच त्यांना माहिती नाही. हे असं काहीतरी आहे. त्याला किंमत माहित असतं. कुकडेश्वर मंदिर आणि गाव पूर. हा वास्तुपुरुष. नवीन घरात पूजेला पण वास्तुपुरुष फक्त. जय शिवराय मित्रांनो, आम्ही आलोय जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर मंदिर. हे मंदिर आहे नाणेघाट जीवधनचा जो रोड आहे त्या रोडनेच येताना किंवा आपण जे चावणचा ट्रेक करतो तिकडेच जाताना तिथून एक फाटा फुटतो. तिथून 2.5 किलोमीटरवर हे मंदिर आहे. पुरातन मंदिर आहे. तर ते मंदिर बघायला आलं. तर मंदिराच्या एंट्रन्सलाच ही इथे अशी विरगाळ आहे आणि हे पुरातन एक पाण्याचं कुंड आहे. गोमुखी इकडे कुंड आहे आणि त्याच्यानंतर इथे मंदिराचे काही अवशेष राहिलेत. मित्रांनो, जर तुम्ही नाणेघाट, जीवधन किंवा चावंड हा ट्रेक करत असाल तर ह्या कुकडेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. चावंड आणि जीवधन इथे जाताना एक फाटा लागतो. या फाट्यापासून अगदीच 2.5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. इथले ग्रामस्थ असं म्हणतात की मुघलांनी तोफ लावून या मंदिराचा कळस उडवला होता आणि त्याची नासधूस केली होती. त्याचे अवशेष आपल्याला आजही आजूबाजूला पडलेले दिसतात. कुकडेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगड मंदिरांपैकी एक आहे. अखंड दगडात कोरलेले कोरीवकाम आणि स्थापत्यकलेचा उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर तुलनेने अप्रसिद्धच आहे. सदर मंदिर पांडवकालीन असल्याचे समजले जाते. प्रत्यक्षात इसवी सन 750 ते 850च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. या मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो. पुढे याच ठिकाणी नदीवर माणिकडोह धरण आहे. या धरणामुळे जुन्नर परिसर संपन्न बनला आहे. कुकडेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरपासून 15 किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या तीरावर असलेल्या पूर गावात आहे. हे 12व्या शतकातील शिवमंदिर आहे जे हेमाडपंथी स्थापत्यशास्त्रानुसार बांधले गेले आहे. हे भगवान शिवाचे एक लोकप्रिय मंदिर आहे जे मंदिराच्या आतील आणि बाहेरील भिंतींवर त्याच्या भव्य कोरीवकाम आणि शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. आता जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास. शिलाहार वंशातील अनेक राजे जुन्नर प्रदेशात राज्य करून गेले. त्यापैकी कपरदीन, पुलशक्ती, झंज, वज्जड, चित्तराजा, मुनमुनी, अनंतदेव, अपरादित्य, केशीदेव व शेवटचा सोमेश्वर हे राजे प्रमुख होते. या शिलाहारांनी अनेक मंदिरे बांधली. अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर, ठाणे येथील कोपिनेश्वर ऋणमुनी राजाच्या कारकिर्दीत बांधले गेले, तर झंज राजाने पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर अशी शिवालये बांधली. वास्तुपुरुष हा वास्तुपुरुष आहे. नवीन घरात पूजेला पण वास्तुपुरुष फक्त. ओके, सगळीकडे हे पण वास्तुपुरुष आहे. आम्हाला ते बारामतीची विहीर आहे ना, ते गायकनी सांगितलं. बारामतीची विहीर आहे ना साताऱ्याला. ओके, तिथेच म्हणतात वास्तुपुरुष. सगळ्या कारगिरीचं गाभाऱ्याच्या दाण्याचं. साधारण इसवी सन 750 ते 850च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. तरीही यास पांडवकालीन का म्हणत असावेत हे उलगडत नाही. या राजांनी बहुतेक पांडवकालीन व पुरातन मंदिराची स्थापत्यकलेच्या आधारे पुनर्बांधणी केली असाही एक मतप्रवाह आहे. आता या मंदिरापर्यंत पोहोचायचे कसे ते पाहूया. जुन्नरपासून 17 किलोमीटर अंतरावर, चावंड किल्ल्यापासून 5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. जीवधन नाणेघाटला जाताना घाटघर या गावापासून जो फाटा फुटतो तिथून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरच हे मंदिर आहे. त्यामुळे तुम्ही कधी जीवधन, नाणेघाट, चावंड, शिवनेरी, निमगिरी या किल्ल्यांच्या ट्रेकसाठी आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. बाजूला आलो की हे बघ ना मम्मी सारखं.
याची किंमतच त्यांना माहिती नाही. हे असं काहीतरी आहे. त्यांना किंमत माहित असतं ते त्या ठेवतील. आता याची हे नक्की काय आहे आम्हाला पण माहिती नाही. हे तुळशी वृंदावन असं दिवा आहे वर बघ. दिवा आहे. दिवा ही तुळशी वृंदावन तुटली आहे. तुटलेली गिरगल आहे. ज्यावेळेस मुघलांनी हे मंदिर उद्ध्वस्त केले त्यावेळेस त्याचे अनेक अवशेष आजूबाजूला पडले. त्यापैकीच काही अवशेष आपल्याला आजही तुटलेल्या अवस्थेत मंदिराच्याच बाजूला पाहायला मिळतात. तुम्हाला हे मंदिर कसे वाटले कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.